हॅलो विद्यार्थी मित्रांनो, इग्नाइट एमपीएससी यूपीएससी चॅनल मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। मी मकरंद आंबटकर। आणि विद्यार्थी मित्रांनो, आज एक महत्त्वाचा टॉपिक डिस्कस करावा असं वाटतंय तुमच्यासोबत की यूपीएससी सीसॅट 2025 ची जी एक्झाम झाली ती 2024 किंवा मागल्यापेक्षा टफ होती का? ठीक आहे की इझी होती? ठीक आहे, ह्या दोन्ही गोष्टी आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरायचं नाहीये। आणि 2026 चा आता पॅटर्न सीसॅटचा जो आहे तो कसा असणार आहे हे सुद्धा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत गाइस। तर चला बघूया आजचा व्हिडिओ। 2024 च्या तुलनेत 2025 चा सीसॅट सोपा आहे का? यूपीएससी सीसॅट 2024 पेपर रिव्ह्यू। तर आता बघा, आता जर याच्यात बघितलं, तुम्ही जर पेपर बघितला असेल तर जसं मी कालच्या व्हिडिओमध्ये पण बोललोय की अंकगणितावर म्हणजे मॅथमॅटिक्सवर जवळपास 31 क्वेश्चन होते, त्यानंतर रिझनिंग मध्ये 29 क्वेश्चन होते, बरोबर आहे? म्हणजे हा टोटल दोन पार्ट वर जर तुम्ही बघितलं, सॉरी मॅथमॅटिक्स मध्ये 31 क्वेश्चन्स होते, ठीक आहे। त्यानंतर रीडिंग कम्प्रेन्शन वर 29 क्वेश्चन होते आणि रिझनिंग मध्ये 20 क्वेश्चन्स होते गाइस, असे टोटल 80 क्वेश्चन्स होते। मग आता इथे लॉजिकल रिझनिंग व डाटा सफिशियन्सी प्रश्न खूप कॉम्प्लेक्स होते असं म्हणणं आहे त्यांचं, ठीक आहे। कॉम्प्रेन्शन मध्ये लँग्वेज कॉम्प्लेक्स व ऑप्शन्स अत्यंत जवळपास होते। मॅथमॅटिक्स क्वांटिट्यूड ऍप्टिट्यूड मधले प्रश्न मध्यम ते कठीण स्तराचे होते, अनेकांना 66+ मार्क मिळणं कठीण गेलं गाइस। बघा हे का झालं हे आपण समजलं पाहिजे की याच्या पूर्वीपर्यंतच्या पॅटर्न मध्ये अंकगणिताचे एवढे क्वेश्चन्स कधीच नाही विचारले गेले। हार्डली 10 ते 12 क्वेश्चन्स किंवा 15 क्वेश्चन खूप झाले, पण यावेळेस त्यांनी जवळपास 31 क्वेश्चन विचारले। म्हणजे तुम्ही बघा की जो मुलांचा जो 10 ते 15 मार्काचा जो स्पॅन होता क्वालिफाईंगचा तो त्यांनी काढून टाकला। कारण ज्यांना मॅथमॅटिक्स जमतच नाही, जसे ह्युमॅनिटीचे स्टुडंट आहे ज्यांना मॅथ्स काहीच जमत नाही, तर त्यांच्यासाठी हा पेपर खूप अवघड गेला। मी असं नाही म्हणेल की प्रत्येकांसाठीच तो अवघड होता गाइस, हे समजायला पाहिजे। मग इथून आता आपली जी स्ट्रॅटेजी आहे, इथून जी प्रिपरेशन स्ट्रॅटेजी आहे ही कोणत्या पद्धतीने करायची आहे हे सुद्धा आपल्याला समजायला पाहिजे, कारण मॅथमॅटिक्स कडे दुर्लक्ष करून चालणार नाही। आणि म्हणून तुमच्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, सोमवारपासून मी एक लाईव्ह सिरीज घेऊन येतो आहे संध्याकाळी 5 वाजता, ज्या सिरीजची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिसेल आहे, ठीक आहे। तर ते सिरीज ते नोटिफाय करून ठेवायला विसरू नका, म्हणजे जेणेकरून तुमच्यापर्यंत त्याचं ज्या दिवशी मी लाईव्ह येईल, म्हणजे मंडे पासून ज्या दिवशी मी लाईव्ह येईल आहे त्या दिवशी नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत आलेलं असेल आहे। तर ते सिरीज नक्कीच बघा। आणि विद्यार्थी मित्रांनो, आता बघा 2025 च्या दिशेने ट्रेंड, हा ट्रेंड का बरं महत्वाचा आहे? हा ट्रेंड सेट करतोय इथे, त्याच पद्धतीचा ट्रेंड आपल्याला पुढे पण एक्सपेक्टेड असणार आहे 2026 च्या एक्झाम मध्ये पण, की जिथे यूपीएससी आता सीसॅटला एलिमिनेशन टूल म्हणून वापरतोय। दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट गाइस, एलिमिनेशन टूल। त्यामुळे सीसॅट अजूनही थोडंसं ट्रिकी ठेवण्याची शक्यता जास्त आहे। म्हणजेच 2025 च्या एक्झाम मध्ये ज्या पद्धतीने जो पॅटर्न आलेला तसा सेम पॅटर्न तुम्हाला 2026 मध्ये सुद्धा बघायला भेटणार आहे, ठीक आहे। प्युअर रोट लर्निंग पेक्षा कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग बघितलं जातं। बघा मॅथमॅटिक्स मध्ये किंवा रिझनिंग मध्ये जे क्वेश्चन्स तुम्हाला आले होते ते पूर्ण अंडरस्टँडिंग बेस्ड क्वेश्चन होते गाइस। काही क्वेश्चन अंडरस्टँडिंगने सुद्धा सॉल्व्ह करण्या येण्यासारखे होते, ठीक आहे। त्यानंतर कट ऑफ आणि ट्रेंड वरून अंदाज 2020 ला बघा मध्यम मॅनेजेबल होता। स्टुडंटची रिॲक्शन काय होती ते सुद्धा आपल्याला बघणं खूप गरजेचं आहे। 2021 मध्ये मध्यम, थोडं कठीण, कॅल्क्युलेशन थोडंसं कसं होतं, हेवी होतं। त्यानंतर 2022 मध्ये कठीण, लॉजिकल प्लस ट्रिकी होतं। त्यानंतर 2023 मध्ये खूप कठीण, रिझनिंग जास्त होतं, त्या रिझनिंगमुळे थोडासा बॅकलॉग बसला होता। 2024 मध्ये खूपच कठीण, सीसॅट वर नापास वाढले। आणि 2025 चं तुम्हाला माहितीच आहे पेपर, की ज्यामध्ये अंकगणित खूप जास्त कॉम्प्लेक्स झालं होतं, म्हणून लोकांना खूप तो पेपर अवघड गेला गाइस, ठीक आहे। तर 2026 मध्ये पण कठीणच राहण्याची शक्यता आहे। किमान 2025 पेक्षा कमी कठीण असेल तरी फारसा फरक नाही। बघा मी जसं म्हटलंय तुम्हाला की घाबरवत नाहीये गाइस, ठीक आहे। म्हणजे मी तुम्हाला इथे प्रिपेअर करतोय की ऍक्च्युअल मॅथमॅटिक्स कडे जर आपण प्रॉपर पद्धतीने लक्ष दिलं, कारण कन्फर्म त्यामध्ये आन्सर निघतं। जर हा सब्जेक्ट जर आपण स्ट्रॉंग केला, कारण हे 10th बेस मॅथमॅटिक्स असतं, जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये पण बोललोय, तर याला जर तुम्ही चांगल्या पद्धतीने केलं तर मला असं वाटतं की यूपीएससी सीसॅट इज नॉट टफ, हा मिथ आहे, ठीक आहे। यूपीएससी सीसॅट हा फक्त मिथ केलेला आहे।
तर युपीएससी सीसॅट टफ नाहीये, तुम्हाला प्रॉपर पद्धतीने त्याचा प्लॅनिंग करावं लागेल. निष्कर्ष कन्क्लुजन काय, युपीएससी सीसॅट 2026 हा 2025 पेक्षा जरा सोपा असण्याची शक्यता आहे, पण अजूनही सरळ नाही, हे आपण थोडं सांगू शकणार आहे. ठीक आहे, शक्यता आहे, पॉसिबिलिटी आहे, पण तुम्हाला सेम जवळपास पॅटर्न जर तुम्ही तयारी सुरुवातीपासून आणि रेग्युलरली करत असाल तर तो हँडल करता येईल. म्हणजेच मॅथ्स, लॉजिकल रिझनिंग, कम्प्रेन्शन सगळी स्ट्रेंथन करणे खूप जास्त आवश्यक आहे गाईस. म्हणून मला तुम्हाला सगळ्यांना हेच सांगायचं आहे, जो हा व्हिडिओ बघतो आहे, ठीक आहे, सोमवारपासून बघा जी आपण सिरीज घेतोय त्यात क्वेश्चन्स कसे सॉल्व्ह करायचे, क्वेश्चन्सची लेवल काय आहे, कोणता क्वेश्चन कसा सॉल्व्ह करायला पाहिजे, काय ट्रिक आहे, तर ते आपण डिस्कस करणार आहोत. ठीक आहे, त्यानंतर तयारीसाठी उपाय, प्रिव्हियस 10 इयर्स पेक्षा मी म्हणेल की इथे प्रिव्हियस 5 to 6 इयर्स. ठीक आहे, सीसॅटचा पेपर सोडवायचा आहे, टाइम बाउंड प्रॅक्टिस करायची आहे, म्हणजे 2 तासात 80 प्रश्न तर सोडवायचेच नाहीये आपल्याला, 50 प्रश्नाचाच आपल्याला विचार करायचा आहे आणि त्यामध्ये जेणेकरून 90% मोर अॅक्युरसी आपल्याला बघायची आहे. वीक एरियाज आपल्याला आयडेंटिफाय करायचा आहे, ज्यामध्ये मॅथ्स, लॉजिक आणि कम्प्रेन्शन, बरोबर आहे, मॅथ्स, लॉजिक आणि कम्प्रेन्शन आपल्याला बघायचं आहे. त्यानंतर सीसॅट स्पेसिफिक टेस्ट सिरीज सॉल्व्ह करणं फार गरजेचं आहे. जोपर्यंत तुम्ही टेस्ट सिरीज लावत नाही किंवा पेपर ऍक्च्युअल सॉल्व्ह करून बघत नाही, तोपर्यंत तुम्हाला तुमच्या मार्क्सची किती लँडिंग होत आहे हे माहित पडत नाही. ठीक आहे, नेहमी लक्षात ठेवा की जे तुम्ही टेस्ट सिरीज जे काही लावता किंवा सॉल्व्ह करता त्यात ±5 एवढंच बघा, एवढंच तुमचे मार्क्स येतात. म्हणजे एक्झामचा जो रिअल पॅटर्न असतो त्याचा तुम्हाला तिथे प्रचिती येईल. ठीक आहे, म्हणून टेस्ट सिरीज लावणं किंवा पेपर सॉल्व्ह करणं फार गरजेचं आहे गाईस. ठीक आहे, सो थँक्यू व्हेरी मच. ठीक आहे, व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर करा आणि पुन्हा असे व्हिडिओ भेटायला म्हणजे बघायला चॅनल तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका गाईस. ठीक आहे, आणि सोमवारपासून जी सिरीज मी घेणार आहे ती सिरीज तुम्ही, मला असं वाटते की प्रॉपर पद्धतीने करत चला तर मॅथमॅटिक्स आणि रिझनिंगचे जे क्वेश्चन्स आहे ते कसं इझी करता येईल ते त्याचा पॅटर्न किंवा त्याच्या ट्रिक्स मी तिथे सांगणार आहे. तर थँक्यू व्हेरी मच गाईस अँड हॅव अ नाईस डे.